तर हे ग्रेट मायग्रेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आणि ते एवढं पॉप्युलर का झालंय समोर? मायग्रेशन म्हणजे विल्डबीस्ट आणि झेब्रास एका वन सिंगल लाईन किंवा एका कळपामध्ये एका दिशेने जात असतात, त्याला मायग्रेशन बोलतात. एक जागेवरनं दुसऱ्या जागेवर. ओके. तर किलिमंजारो काय वेगळं आहे म्हणजे तिथे पर्यटकांनी का जावं? वॉट तुझं काय म्हणणं आहे? किलिमंजारो हा एक एवढा व्हेरीड माउंटन सुद्धा म्हणता येईल. तुम्ही जेव्हा चढता, तुमचा जो काही रूट असतो त्याच्यामध्ये तुम्ही रेन फॉरेस्ट, वुडलँड, अल्पाईन आणि ग्लेशियर असे 4 इकोसिस्टम अनुभवायला मिळतात. क्या बात आहे. त्याच्यानंतर आपण पुढे आलो की गोरोनगोरो हे क्रेटर आहे बेसिकली. Right. लाईफ कॅल्डेरा ज्याला म्हणतात. तर Volcanic. कॅल्डेरा आहे, आतमध्ये सल्किन झालाय आणि बाजूला पूर्ण डोंगराची रिम झाली आणि ही रिम एवढी 6 किलोमीटर मोठी रिम आहे. तर तुम्हाला जेव्हा गोरोनगोरोच्या आत जायचं असतं तेव्हा 6 किलोमीटर आधी खाली उतरायचं आहे. बेसिकली एक फ्रेडी मर्क्युरी म्युझियम बनवलं. त्यांनी वापरलेल्या काही गोष्टी, मग त्याचे इन्स्ट्रुमेंट्स तिकडे ठेवलेले आहेत, त्यांनी घातलेला ड्रेस तिकडे ठेवलेला आहे. Nice. आणि त्याचा जन्म झालाय ती जागा त्यांनी त्या प्रोटेक्टेड एरियामध्ये त्यांनी Nice, हे केली. nice. म्युझियम आहे. यू हॅव टू पे अ फी अँड यू हॅव टू एंटर, बट इट्स गो टू साईड. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर मीडिया सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. गेले कित्येक महिने आम्ही तुम्हाला खूप वेगळ्या विषयांवर पॉडकास्ट घेऊन येतोय. आजचा जो विषय आहे तोही खूप वेगळा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हा पॉडकास्ट अगदी शेवटपर्यंत 100% बघाल, कारण विषयच तसा आहे. आमची पॉडकास्ट सिरीज आधी मी बोलल्याप्रमाणे को पॉवर्ड बाय फिदाटो हॉटेल्स आहे. फिदाटो हॉटेल्स एक व्हॅल्यू हॉटेल चेन आहे. अक्रॉस इंडिया त्यांचे हॉटेल्स आहेत. त्यांची वेबसाईट आहे fidatohotels.com. ती वेबसाईट नक्की बघा. तुमच्या पुढच्या ट्रिप करता त्यांचं एखादं हॉटेल तुम्हाला मिळतं आहे का बघा आणि नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या रेटला आणि खूप उत्कृष्ट हॉटेल असं मिळून जाईल. विचार करा, आपण कुठे ट्रिपला चाललो आहे रस्त्याने आणि अचानक समोर एक लायन आला किंवा एक हत्तीचा कळप आला. त्याच हॉलिडेमध्ये आपल्याला एक अप्रतिम सी बीच मिळाला. त्याच हॉलिडेमध्ये आपल्याला एक डोंगर सर करता आला. त्याच हॉलिडेमध्ये आपल्याला खूप हजारो लाखो वर्ष जुनी एखादी जागा सापडली. हे असं सगळ्या गोष्टी एका हॉलिडेमध्ये क्वचित तुम्हाला मिळतात. पण असं एक डेस्टिनेशन आपल्याकडे आहे जिथे तुम्ही हे सगळे एक्सपिरियन्सेस एक 6 किंवा 7 किंवा 8 दिवसाच्या सुट्टीमध्ये अगदी नक्कीच 100% घेऊ शकता. तरी कुठलं डेस्टिनेशन आहे, हे कुठे आहे, इथे जातात कसं आणि इथे काय काय बघायला आहे, हे सगळं सविस्तरपणे सांगायला माझे खूप खास गेस्ट आज या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. श्री गौरव कर्णिक. गौरव, खूप धन्यवाद आल्याबद्दल. थँक्यू. गौरवची स्वतःची कंपनी आहे स्वाहिली सफारीज म्हणून आणि त्याचं ऑफिस एक मुंबईत आहे आणि या देशात आहे. आता हे देश कुठला आहे, काय आहे, हे आपण त्याच्याकडनंच ऐकूयात, कारण तो जास्त एक्सपर्ट आहे या देशाबद्दल माझ्यापेक्षा. तर गौरव, मी आता जर बोलल्याप्रमाणे की ह्या खूप गोष्टी एकाच ठिकाणी एकाच देशात एका हॉलिडेमध्ये बघायला मिळतात. हो. तर हा देश कुठला आहे आणि तुमची कंपनी काय आहे? ओके. माझ्या कंपनीचं नाव आहे स्वाहिली सफारीज. ओके. आम्ही इंडियन ॲज वेल एज टंझानियन कंपनी आहोत. ओके. माझं ऑफिस हे इंडियामध्ये मुंबईला आहे. ओके. सेल्स ऑफिस आहे. ओके. आणि आमचं दुसरं ऑफिस आरुषाला आहे, जे मेन ऑफिस आहे. बरं. तिकडे आमचे गाईड्स, गाड्या हे सगळं आरुषामध्ये स्टेशन आहे. म्हणजे हे हे टांझानियामध्ये? टांझानियामध्ये. म्हणजे आपण आज बोलणार आहे टांझानियाबद्दल. आज आपण पूर्ण वेळ टांझानिया आणि क्या झांझिबार बात बद्दल है, बोलणार. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. तर आरुषा का, तर आरुषा हे स्ट्रॅटेजिकली लोकेटेड एक गाव म्हणता येईल किंवा एक सिटी म्हणता येईल तिकडची, जे नॉर्दर्न सर्किट, जे मेन नॅशनल पार्क आहे, जे पॉप्युलर नॅशनल पार्क आहे, टॅरेंगिरे, गोरोनगोरो, सेरेंगेटी, ह्याचा गेटवे आहे. त्याच्यामुळे आम्ही स्ट्रॅटेजिकली ते ऑफिस तिकडे लोकेटेड आहे. मुंबईत ऑफिस आहे आणि एक टांझानियामध्ये जे सगळं तिकडचं काम बघतं ते टांझानियातलं ऑफिस आहे. टांझानियातलं ऑफिस. राईट राईट राईट. पण मी म्हणजे आपलं जेव्हा पहिलं बोलणं आलं की टांझानिया आणि याच्यावर आपण एक पॉडकास्ट करू वगैरे वगैरे, तर मी पण विचार केला की जेव्हा मी आफ्रिकेचा विचार करतो तेव्हा माझ्या डोक्यात टांझानिया सोडून बाकी सगळे देश येतात. म्हणजे हे नॅचरल आहे की बाकी देश जेवढे समोर पॉप्युलर झाले आहेत, तर अशा कुठल्या तू गोष्टी लिस्ट करशील की नाही ना, हे 1 2 3 4 5 6 7 अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे प्रत्येक पर्यटकाने एकदा तरी टांझानियात जायलाच पाहिजे? ओके. आपण तिथून सुरू करू जेणेकरून प्रेक्षकांना तेही कळेल की अरे हां, हे महत्त्वाचं आहे. ओके. तर तुम्ही जसं बोललात तसं टांझानिया हे एक पॅकेज डेस्टिनेशन आहे. खूप साऱ्या गोष्टी एकाच जागी तुम्हाला अनुभवायला मिळतात, एकाच हॉलिडेमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतात. ओके. वाईल्ड लाईफ आहे, जगातला एक काय म्हणता येईल, एक नैसर्गिक अजुबा, द ग्रेट मायग्रेशन, जे ओके. सेरेंगेटी नॅशनल पार्कमध्ये होतं, द मदर ऑफ ऑल नॅशनल पार्क्स इन द वर्ल्ड. त्याच्यानंतर तुम्हाला किलिमंजारो माउंटन ट्रेकिंग करता येते, झांझिबारचे प्रिस्टीन बीचेस बघता येतात तुम्हाला, आणि गोरोनगोरो क्रेटर ह्या
एकमेव असं क्रेटर आहे की त्याच्या आतमध्ये नॅशनल पार्क आहे. बर. असं सगळं एकाच पॅकेजमध्ये तुम्हाला एकाच हॉलिडेमध्ये एक्सपिरियन्स करता येतं. क्या बात आहे, क्या त्याच्यामुळे बात आहे. सगळ्यांनी टंझानिया आयुष्यात एकदा तरी एक्सपिरियन्स करावाच. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि म्हणजे आपण या मुद्द्यावर येऊ की आफ्रिकेमध्ये असून सुद्धा काय वेगळं आहे, आपण त्या थोडं नंतर येऊ. पण आत्ता तू जे मुद्दे सांगितलेस की आफ्रिका म्हणलं की ते हत्तीचे कळप, वाघ, सिंह या सगळ्या डोक्यात पटकन येतात या सगळ्या गोष्टी. तर तू मायग्रेशनचंही बोललास. तर टांझानियामध्ये वाईल्ड लाईफ काय प्रकारचं आहे, म्हणजे काही वेगळं आहे का जे आफ्रिकेत सगळीकडे मिळतं तेच आहे, पण कुठे कुठे बघायला मिळतं आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहेत वाईल्ड लाईफचे? ओके. तर टंझानियामध्ये बेसिकली टंझानिया हे पॉप्युलर आहे द ग्रेट मायग्रेशनसाठी. हा Okay. त्यांचा एक काय बोलतं, वन ऑफ द क्राऊन आहे त्यांचा, द ग्रेट मायग्रेशन. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ॲनिमल्स विचाराल तर ऑल द Okay. बिग फाईव्ह जे आहेत, ओके मग त्याच्यामध्ये लायन, लेपर्ड, रायनो, एलिफंट आणि आफ्रिकन बुल, बफेलो. याला बिग फाईव्ह म्हणतात. ह्याला बिग फाईव्ह म्हणतात. ओके हे तुम्हाला सेरेंगेटी, गोरोनगोरो नॅशनल पार्क सारख्या नॅशनल पार्कमध्ये बघायला मिळतात. ओके तर यू कॅन एक्सपिरियन्स दोज. ह्याच्यामध्ये जे 5 पैकी 4 आहेत हे तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतात. Okay. पण रायनो हा कॉन्झर्वेशनमध्ये. ओके ब्लॅक लायनोचं गेल्या काही काळामध्ये पोचिंग सारख्या गोष्टी असल्यामुळे ते कॉन्झर्वेशनमध्ये आहे. तर Okay. तो आपल्याला त्याचा एक डेझिग्नेटेड एरिया म्हणता येईल. वाईल्डमध्येच ठेवलं आहे त्याला पण तो एक डेझिग्नेटेड एरिया तिकडेच बघायला मिळतो. तो रायनो स्पॉटिंग, ब्लॅक रायनो रादर स्पॉटिंग इज लिटिल रेअर यू कॅन से, बट येस यू कॅन ऑलवेज स्पॉट दोज. नाईस नाईस नाईस. पण मग हे जसं बाकी देशांमध्ये वाईल्ड लाईफ सफारी असतात, आपण पहाटे किंवा दुपारी जातात लोक बघायला, तर सिमिलर प्रकारचे सफारी इथे असतात. आणि ॲब्सोल्युटली. कुठले नॅशनल पार्क महत्वाचे आहेत टांझानियामध्ये? ओके. नॅशनल पार्क जर तुम्ही लिस्ट आउट करायचे झाले तर नॉर्दर्न सर्किटमध्ये Okay. 4 मेन नॅशनल पार्क आहेत. नॉर्दर्न सर्किट पण मोठं आहे, Okay. पण 4 मेन नॅशनल पार्क आहेत जे त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी फेमस आहेत. पहिला आहे टॅरेंगिरे नॅशनल पार्क. ओके ओके, जो मोठ्या एलिफंट, हत्तींच्या कळपांसाठी खूप पॉप्युलर आहे. त्याच्यानंतर आहे लेक मनियारा नॅशनल पार्क. तो फेमस आहे लायन क्लाइम्बिंग ऑन ट्रीज, झाडावर चढणारे लायन हे फक्त लेक मनियारामध्येच लायन्स करतात. कधी कधी फोटो दिसतात ते आपल्याला आफ्रिकाचे म्हणले की हो. वाईल्ड म्हणलं की हे फोटो, असा फोटो खूप कॉमन आहे ऍक्च्युली. हो. तर भरपूर लायनचे प्राईड्स असतात, तर ते इंटरनली हे नॅशनल पार्क जुळलेले आहेत, त्याच्यामुळे ते फिरत असतात. पण लेक मनियाराचं वैशिष्ट्य ते आहे की तिकडे लायन्स झाडावर चढतात, बाकी कुठे जगामध्ये बरं. लायन्स चढत नाही. त्याच्यानंतर आपण पुढे आलो की गोरोनगोरो हे क्रेटर आहे बेसिकली. राईट. लाईफ कॅल्डेरा ज्याला म्हणतात. तर Volcanic. कॅल्डेरा आहे, आतमध्ये सल्किन झालाय आणि बाजूला पूर्ण डोंगराची रिम झाली. आणि ही रिम एवढी 6 किलोमीटर मोठी रिम आहे. तर तुम्हाला जेव्हा गोरोनगोरोच्या आत जायचं असतं तेव्हा 6 किलोमीटर आधी खाली उतरायचं आहे. Oh. आणि कॅल्डेरामध्ये नॅशनल पार्क झालं आहे. आणि मग सेरेंगेटी आहे. सेरेंगेटी पॉप्युलर आहे द ग्रेट मायग्रेशन जसं मी म्हणालो. Correct. त्याचा दुसरं पॉप्युलॅरिटी आहे की मसाई मारा आणि सेरेंगेटी हे बॉर्डर शेअर करतात. मसाई मारा म्हणजे केनियामधलं? केनियामधलं मसाई. ओके ओके ओके. तर बॉर्डर शेअरिंगमध्ये म्हणजे दोन्ही लागून लागून आहेत, मसाई मारा केनियामधलं आणि सेरेंगेटी टांझानिया. ॲब्सोल्युटली. ओके. तर मसाई मारा जर तुम्ही मला विचाराल तर मसाई मारा इज अ व्हेरी स्मॉल पार्ट. रादर मी असं म्हणेन की इंडियामध्ये जंगलाच्या बाहेरच्या जागेला बफर झोन म्हणतात. आपल्याकडे ती पद्धत आहे की Right. आपण जंगलाच्या बाहेरच्या Right. झोनला बफर झोन, राईट. तिकडे एक्सटेन्शन म्हणतात. ओके. तर मसाई मारा इज ओनली 10% एक्सटेन्शन ऑफ सेरेंगेटी नॅशनल पार्क. 90% सेरेंगेटी इन टॅन्झानिया इज अनटेम्ड, रॉ म्हणता येईल तुम्हाला. म्हणजे खरं वाईल्ड लाईफ बघायचं तर सेरेंगेटीला जाणं जास्त गरजेचं आहे रादर दॅन गोइंग टू मसाई मारा. म्हणजे ॲब्सोल्युटली. पण तो आपण ज्याला कोर एरिया म्हणतो, जसं Core आपल्याकडे area. भारतात कोर आणि बफर म्हणतात. कोर एरिया म्हणजे कम्पॅरिझन वाईज पण की सेरेंगेटी जो आहे हा वास्ट प्लेन्स आहेत त्याच्यामुळे, आणि हा सवान्ना एरिया. दीज आर नॉट जंगल्स, दीज आर नॉट फॉरेस्ट. हा सवान्ना म्हणतात, ग्रासलँड ज्याला Grassland म्हणतो, area. जे गुडघ्यापर्यंत साधारणतः ग्रास वाढतं. तर ॲनिमल स्पॉटिंग फार इझी होऊन जातं Ah. कम्पेअर्ड टू मसाई मारा. मसाई मारा इज ऑल्सो अ एक्सटेन्शन, पण तेवढे वास्ट प्लेन्स नाही. मसाई मारामध्ये जर 900 लायन्स आहेत तर सेरेंगेटीमध्ये 4500 लायन्स आहेत. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हे ॲनिमल्स जसं मी म्हणालो की ओपन ग्रासलँड्स आहेत, ते कॅमोफ्लाज होऊ शकतात, Ah. पण दे कॅनॉट हाईड They cannot hide. एनिवेअर. एका झाडाच्या मागे जाऊन लपलेत असं नाही होत. Okay. कॅमोफ्लाज होतात कारण त्यांचा रंग आणि ग्रासचा रंग सिमिलर होतो,
तर होऊ शकतात, पण अदरवाइज क्या बात आहे. स्पॉटिंग ऑफ ॲनिमल्स इज रिअली गुड इफ यू कम टू सेरेंगेटी. इफ यू कम टू सेरेंगेटी. क्या बात आहे, ॲब्सोल्युटली. क्या बात आहे. हे मला माहित नव्हतं, म्हणजे मसाई मारा आणि सेरेंगेटीमध्ये हा फरक आहे. गुड तुम्ही क्लॅरिफाय केलं ते. फार थँक्यू. खूप छान आहे. आणि म्हणजे एवढा चान्स चांगला आहे लायन बघायचा, तर सगळ्यांनी सेरेंगेटीला येणं खूप गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. कारण दुसरं काय आहे की जेव्हा आपण वाईल्ड लाईफला जातो, सर्वात जास्त ज्याचे फोटो क्लिक केले जातात ना, तो एक प्रिडेटरच असतो, बेसिकली वाईल्ड कॅट्स. राईट. मग ते लेपर्ड असेल, चीता असेल, लायन असेल, आणि हे तिन्ही सेरेंगेटीमध्ये आपल्याला स्पॉट करायला मिळतात. राईट 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 राईट. मग हे वाईल्ड लाईफशीच निगडीत एक जो मोठा इव्हेंट असतो जगभर, जो खूप पॉप्युलर आहे, ग्रेट मायग्रेशन, ज्याला म्हणतो पण मगाशी बोलला असतो विषय. तर हे ग्रेट मायग्रेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आणि ते एवढं पॉप्युलर का झालंय समोर? ओके म्हणजे टांझानियाच्या दृष्टिकोनातून हे कसं बघतायत, का कुठे बघतायत आपल्याला? ओके. द ग्रेट मायग्रेशन बेसिकली हा एक फिनॉमिनन आहे, ओके. नॅचरल फिनॉमिनन आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला विल्ड बीस्ट आणि झेब्रास हे मायग्रेट करतात म्हणजे बेसिकली काय करतात, ह्या दोन डिफरंट कॉन्सेप्ट्स आहेत बेसिकली. Okay. मायग्रेशन म्हणजे विल्डबीस्ट आणि झेब्रास एका वन सिंगल लाईन किंवा एका कळपामध्ये एका दिशेने जात असतात, त्याला मायग्रेशन बोलतात, एक जागेवरनं दुसऱ्या जागेवर. ओके ओके. पण ते का करतात मायग्रेशन? ओके. जसं इकडे ग्रास सुकत जातं, तर ते Okay. ग्रीनर ग्रासच्या पाठीपाठी Okay. पुढे जातात. ओके. आणि दिस इज अ नॅचरल सायकल. जसे जसे ते पुढे जातात, त्यांचे बेसिकली दे आर द हंट. करेक्ट. तर मग तसे प्रिडेटर्स त्यांना फॉलो करत 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 पुढे येतात. आणि एक वेळ अशी येते की यू आर ऑन द रिव्हर, मारा रिव्हर पर्टिक्युलरली, तर एक वेळ अशी येते की ते रिव्हरच्या जवळ येतात आणि त्याच्यानंतर ते लाखोच्या संख्येमध्ये असतात. म्हणजे कमीत कमी 1.5 मिलियन विल्डबीस्ट आणि झेब्राज साधारणतः एका जागी जमत असतात, आणि त्याच्यानंतर एखादा कुठला तरी विल्डबीस्ट पाण्यामध्ये उडी मारतो, आणि मग ते सगळे स्विम करतात आणि स्विम करून त्या बाजूला जातात. आता तर नजारा म्हणजे बघणार का आपल्याला? म्हणजे I ज्यांनी think ह्या तो गोष्टी शब्दात describe च अनुभव करता मला येत नाही. डिस्क्राईब करता नाही येणार. Exactly. इट्स सेरेंगेटी इटसेल्फ मला शब्दामध्ये सांगणं फार डिफिकल्ट आहे, पण ज्यांनी हे एक्सपिरियन्स केलंय की जेव्हा कळप येतात विल्डबीस्टचे, तेव्हा लिटरली जमीन हलते, व्हायब्रेशन्स असतात जमिनीमध्ये, आणि मग ते रिव्हर क्रॉस करतात, पलीकडे जातात. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, मारा रिव्हर जेव्हा क्रॉस मारा रिव्हरमध्ये नाईल क्रोकोडाईल्स आहेत, आणि ते म्हणजे जर एक फुल्ली मच्युअर्ड मेल नाईल क्रोकोडाईल जी असेल, ती साधारणतः 15 ते 18 फूट मोठी होते, एवढी यूज असते. आणि मागे त्यांना शिकार करायला लायन असतात, क्रॉस करतात, ऑलमोस्ट सगळेच क्रॉस करतात, काहींची शिकार होते, आणि मग त्या बाजूला इफ यू आर लकी यू ऑल्सो गेट टू सी द हंट, विच इफ यू आर सुपर लकी राहत. ओके ओके ओके. अरे नाईस नाईस नाईस. पण मग हे ग्रेट मायग्रेशन लोक, मी जे ऐकलंय की लोक जास्त करून केनिया, मसाई मारा इथे जातात, मी टांझानियामध्ये बघायला मिळतं दिस फेनॉमेना. ओके. तर बेसिकली ही मायग्रेशन हा जो प्रकार आहे, हा फार रॉंगली मांडला गेलाय ओके की हा फक्त जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. ओके. ॲनिमल्स हे जंगलातच असतात. ॲनिमल्स वर्षभर साऊथ टू नॉर्थ मायग्रेट करतच असतात. बर. ओके. रिव्हर क्रॉसिंग हा जो फिनॉमिना आहे, जो मी आता तुम्हाला हो, हो, सांगितला, हो, हो. रिव्हर क्रॉसिंग हा फिनॉमिना तुम्हाला ह्या वेळेस जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या काही पार्ट तुम्हाला अनुभवायला मिळतो. एक वेस्टर्न कॉरिडोरला सेरेंगेटीच्या, जिकडे ग्रुमेटी रिव्हर आहे, नॉर्दर्न साईडला जिकडे मारा रिव्हर आहे. ओके मारा रिव्हर क्रॉस केल्यावर ते मारा रिजनमध्ये जातात, ओके मसाई मारामध्ये रादर की Okay. त्या रिजनमध्ये. तिकडे ॲनिमल्स 8 वीक्ससाठी असतात, साधारणतः 2 महिने. आणि मग ते परत ग्रास ग्रीन जेव्हा टंझानिया साईडला होतं, ते परत रिव्हर क्रॉसिंग करतात, परत त्यांचं मायग्रेशन सुरू करतात, Okay. आणि ते ह्या बाजूला. तर 10 महिने तर सेरेंगेटीमध्ये असतात. आणि हे मायग्रेशन वर्षभर चालू असतं, हे पर्टिक्युलरली 4 महिन्यासाठी नसतं. ओके ओके ओके. फक्त ह्या वेळेमध्ये ग्रास सुकतं, आणि मग ते इट्स फूड चेन आहे ना बेसिकली. तर ते खायच्या हिशोबाने पुढे पुढे जसे सरकतात, तसं तसं त्यांना हंट करण्यासाठी प्रिडेटर्स पण त्यांच्या पाठीपाठी येतात. ओके ओके ओके. म्हणजे आपल्याला सेरेंगेटीमध्ये पण हे फेनॉमेना, हे ऍब्सोल्युटली. तसे लाखो हजारो काही मिलियन प्राणी एकत्र 1.5 मिलियन विल्डबीस्ट एक्झॅक्टली. हे करतात, कळपामध्ये येतच असतात ते. पण तो कळप पण खूप मोठा असतो, म्हणजे तुम्ही असं काउंटिंग नाही करू शकत. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पण ते म्हणजे बघणं हा एक म्हणजे वन्स म्हणजे इन लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी. अनुभवणं हा एक म्हणजे ऍब्सोल्युटली म्हणजे
कुणाला कधी सांगताना जर डिस्क्राईब करायचं असेल, वन इन द लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी. Exactly. कुणाला काही लोकांना गहीवरून येतं हे सगळं सांगताना, कारण हे तुम्ही नॅचरल हॅबिटॅटमध्ये बघता. एका लायनला किंवा कुठल्याही प्राण्याला रादर, पर्टिक्युलरली लायन नाही, कॅप्टिव्हिटीमध्ये झूमध्ये बघणं आणि त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये बघणं हा एक जमीन आसमानाचा फरक. खूपच आणि आपल्याला सवयच नसते आपण कधी ते. पण खूप भारी म्हणजे मायग्रेशन करता यू सजेस्ट टांझानिया इज द बेस्ट प्लेस टू कम, बेस्ट प्लेस टू व्ह्यू. येस, ॲब्सोल्युटली. टांझानिया इज वन ऑफ द बेस्ट प्लेसेस टू एक्सपिरियन्स. व्ह्यू म्हणण्यापेक्षा आपण जे एक्सपिरियन्स करतो त्याला आपण व्हॅल्यू नाही देऊ शकणार. म्हणजे इट्स वन इन द लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी, जे तुम्हाला सगळ्यांना, आणि मी तर बोलून प्रत्येक भारतीयाला एकदा तरी तुम्ही अनुभवात. एक्झॅक्टली. ग्रेट. थोडं वाईल्ड लाईफवरनं पण पुढे जाऊ. तू म्हणलास तसं की तिथे नॅचरल हेरिटेज पण खूप आहे. तर ते काय नॅचरल हेरिटेज म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, ते काय युनिक काय ते? ओके, गोरोनगोरो नॅशनल पार्कला तुम्ही जेव्हा जाता, ओके, तर गोरोनगोरोवरनं सेरेंगेटीला जेव्हा तुम्ही प्रोसीड करता, ओके, ही एक साधारणतः 4.5-5 तासाची जर्नी आहे सेंट्रल सेरेंगेटीमध्ये पोचा. तर राईट इन द मिडल एक एन रूट जातो, जो जातो ओल्डवाई गॉर्ज. ओल्डवाई गॉर्ज ही अशी जागा आहे जिकडे माणसाचे सर्वात जुने अवशेष मिळालेले आहेत. द ओल्डेस्ट स्केलेटन दोज आर फाउंड इन ओल्डवाई गॉर्ज. ओल्डवाई गॉर्जचा बेसिक अर्थ इट्स कॉल्ड क्रेडल ऑफ मॅनकाइंड. आणि ते त्यांनी जपलेले आहेत. म्हणजे टांझानिया त्या बाबतीत पण खूप म्हणजे आपल्यापेक्षाही पुढे म्हणता येईल की त्यांनी नॅचरल हेरिटेज त्यांचं खूप जपलेलं आहे. नॅचरल त्यांचे रिसोर्सेस आहेत त्यांच्या बाबतीत ते खूप सिरियस आहेत आणि खूप प्रोटेक्टिव्ह आहेत त्यांच्या बाबतीत. की आय वूड लाईक टू से की टांझानिया असा देश आहे ज्याचे 38% नॅचरल रिसोर्सेस ते कॉन्झर्व करतात. They are not running after infrastructure development, but rather conserving what the natural resources they have. ग्रेट. हे खूप युनिक. मग तिथे काही असं नाही बघायला काही केलं, यू कॅन गो अँड हो, हे म्युझियम आहे. ओके. आणि तिकडे तुम्हाला ते ओल्डेस्ट स्केलेटल्स ते बघायला मिळतात. तिकडे त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन तिकडे दिलेली आहे. हाफ एन आवर 45 मिनिट्स यू कॅन इझिली स्पेंड देअर. ब्रेक घेऊ शकता तुम्ही ट्रॅव्हल करता आणि ॲट द सेम टाइम तुम्ही हे म्युझियम एन्जॉय करू शकता. हे दिस शुड अट्रॅक्ट, म्हणजे सगळ्या एज ग्रुपला हे अट्रॅक्ट करण्यासारखं आहे. वन ऑफ द फिनॉमिना. आपले ओल्डेस्ट, आपण जिकडून जन्माला आलो त्याचे ओल्डेस्ट स्केलेटल्स जिकडे मिळाले. क्या बात आहे. खूप युनिक आहे. आणि आय डोंट थिंक जगात कुठेही दुसरीकडे असं काही एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र जगामध्ये तू आता बोलता ते गोरोंगोरो क्रेटर मगाशी थोडं बोललास, पण थोडं डिटेल सांगितलं पाहिजे कुठे एक्झॅक्टली येतं ते, किंवा आता ते क्रेटर म्हणल्यावर डोंगर आहे तो, तिथे जायचं कसं वर, किंवा राहायची सोय तिथे काय आहे का? हाऊ डू यू ॲक्सेस गोरोंगोरो क्रेटर? तुम्ही जेव्हा येता, तुमचं जसं मी म्हणालो आरुषा हा एक गेटवे टू नॉर्दर्न सर्किट आहे. ओके. आरुषावरनं 2.5 ते 3 तास ड्राईव्हवर तुम्हाला गोरोनगोरो येतो. ओके. गोरोनगोरोमध्ये राहण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. राहायची सोय आहे तिथे? ॲब्सोल्युटली. ओके. राहायची सोय आहे तिकडे. गोरोनगोरोमध्ये तुम्ही नॅशनल पार्कच्या आतमध्ये राहू शकता ऑन द रिम. जसं मी म्हणालो, लाईव्ह सल्किन कॅल्डेरा आहे आणि बाजूला 600 मीटरची पूर्ण रिम आहे. तर तुम्हाला जेव्हा गोरोनगोरोच्या आतमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्हाला डिसेंड करावं लागतं 610 मीटर. पण मग वर जायला रस्ता बिस्ता आहे? ॲब्सोल्युटली. ॲसेंड आणि डिसेंड. तुम्हाला जेव्हा नॅशनल पार्कच्या आतमध्ये जायचं आहे, 600 मीटर खाली जायचं आहे, नॅशनल पार्क एन्जॉय करायचं आहे, आणि त्याच्यानंतर वरती येताना परत ॲसेंड करून बाहेर यायचं. त्या रिम जी आहे तिकडे लॉजेस आहेत. ओके. तो राईट फ्रॉम तुमचे, म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या बजेटनुसार सगळे लॉजेस आहेत तिकडे, तुम्ही ते एन्जॉय करू शकता. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे गोरोनगोरोच्या अगदी बाहेर 5 किलोमीटर कराटू नावाचं एक गाव आहे. ओके. स्मॉल विलेज, पण तिकडे पण तुम्हाला सगळ्या प्रकारचे लॉजेस आणि टेंटेड कॅम्पचे ऑप्शन्स आहेत राहण्यासाठी. तर गोरोनगोरो किती नाईट स्टे, 1 नाईट 2 नाईट तुम्ही रेकमेंड काय करता? आम्ही 1 to 2 नाईट्स मॅक्झिमम रेकमेंड करतो. गोरोनगोरो क्रेटर जे आहे, काही लोकांना जर वेळ कमी पडत असेल तर आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही सकाळी लवकर निघालात, 5 आवर्ससाठी डिसेंड करून गोरोनगोरो क्रेटर बघितलात, आणि नंतर मग तुम्ही पुढे सेरेंगेटीला जाऊ शकता आणि सेरेंगेटीमध्ये स्टे करू शकता. पण जेव्हा तुम्ही गोरोनगोरोचं गेट एंटर करता आणि ते तुम्ही सेरेंगेटी मला पोचेपर्यंत इट इज ऑल नॅशनल पार्क. गेम ड्राईव्ह आहे, डर्ट रोड्स आहेत,
आणि यू कॅन स्पॉट ॲनिमल्स ऑन बोथ द साइड्स ऑफ द रोड. नाईस. तर मग तुम्हाला असं बोरिंग मुवमेंट काही नाही. जरी तुमचं ट्रॅव्हल 4-4.5 तासाचं असलं तरी सुद्धा यू आर इन द गेम ड्राईव्ह, कारण तुम्ही नॅशनल पार्कच्या आतमध्येच असता. तुम्ही बोर होत, झोप लागत नाही का तुम्हाला? बघितलं की वाईल्ड लाईफ, तुम्हाला वाईल्ड लाईफ कुठे ना कुठे काही ना काहीतरी स्पॉट होत असतं. आपण जे रस्त्यावर 5 तास बोर होतो माणूस आणि डुलकी लागते तसं न होता. म्हणजे मी त्या प्लेन्सवर फ्रॉम गोरनगोरुच्याने मी पर्सनली ऑस्ट्रिच आणि जिराफ सारखे ॲनिमल्स पण स्पॉट केलेले. क्या बात आहे. आणि बर्ड वॉचिंग पण त्या एरियामध्ये खूप एक्सलंट होतं गोरनगोरोमध्ये, कारण मोठा लेक आहे आतमध्ये आणि त्या लेकवर फ्लेमिंगोज खूप येतात. आणि एक वेळ ती अशी येते की एवढे फ्लेमिंगोज येतात की पूर्ण लेक जर तुम्ही एरियल व्ह्यू बघितला तर पूर्ण पिंक वाटतं. आणि जेव्हा तुम्ही गोरनगोरोला जाता तेव्हा तिकडे एक व्ह्यू पॉईंट आहे, आणि तो व्ह्यू पॉईंट म्हणून तुम्हाला अख्खं गोरनगोरो क्रेटर त्या एका व्ह्यू पॉईंटमधनं दिसतं, एरियल व्ह्यू. क्या बात. ते त्याचं USP आहे. म्हणजे कोणी तिकडे जाताना तो व्ह्यू पॉईंटला तुम्ही थांबताच, कारण इट इज ऑन द सेरेंगेटीला सुद्धा जाताना तो लागतो आणि गोरनगोरोला डिसेंड करायच्या आधी सुद्धा तो लागतो. त्याच्यामध्ये इट इज वन ऑफ द USP. नेव्हर मिस दॅट, की तुम्ही जो बघा व्ह्यू पॉईंट, तुम्हाला एरियल व्ह्यू ऑफ गोरनगोरो. आणि तिकडे त्यांनी हे स्कोप ठेवलेले आहेत, टेलिस्कोप. त्याच्यामुळे ते ॲनिमल्स तुम्ही त्या टेलिस्कोप मधून बघून स्पॉट ऑन करू शकता. त्या तुम्ही जनरली जर बघाल तर अगदी मुंगीसारखे दिसतात ते. पण मग एलिफंट असतील किंवा बाकी विल्डबीस्टचे कळप असतील, सगळे तुम्हाला तिकडून स्पॉट करायला मिळतात. क्या बात आहे, क्या बात आहे. वेगळ्या प्रकारचे नवीन नवीन अनुभवच आपल्याला या पॉडकास्टमधून कळायला लागलेत. खूप छान, खूप छान. अगदी पहिले आपण जेव्हा लिस्ट आउट केली की टांझानियात काय वेगळं आहे, तेव्हा हे सगळं आपण बोललोच, गोरनगोरो पण बोललो. एक तू मुद्दा काढला होतास किलिमंजारो. तर तो माउंटन आहे ॲज फार एज आय नो. तर किलिमंजारो काय वेगळं आहे, म्हणजे तिथे पर्यटकांनी का जावं? तुझं काय म्हणणं आहे? ओके, किलिमंजारो हा जगातला फ्री स्टँडिंग हायेस्ट माउंटन. बर. जगातला वर्ल्ड बिगेस्ट, वर्ल्ड टॉलेस्ट फ्री स्टँडिंग माउंटन. आणि आफ्रिकेतला सर्वात मोठं पीक आहे. ओके. आणि तो स्नो कॅप्ड आहे बेसिकली. तो फेमस आहे त्या चित्रासाठी की वरती स्नो आहे. स्नो कॅप्ड माउंटन आपण ज्याला म्हणतो किलिमंजारो आहे. किलिमंजारो हा ट्रेकर्सला तर अट्रॅक्ट करतोच, पण तुम्ही जेव्हा मेंटली स्ट्रॉंग असता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट की तुम्ही किलिमंजारो सर करू शकता. बट अदरवाईज तुम्ही फिजिकली तुमचं एक बेसिक फिटनेस आहे तर तुम्ही किलिमंजारो अगदी सर करू शकता. आणि किलिमंजारोला चढण्याचे 7 की 8 वेगळे रूट्स आहेत. त्यातला सर्वात छोटा जो रूट आहे हा मरांगू रूट आहे. तिथे तुम्ही रेन फॉरेस्ट कव्हर करून जाता. आणि दुसरं रूट आहे लेमोशे रूट, जो सर्वात पॉप्युलर, तो 8 डेज तुम्हाला लागतात. बर. वरती पीकला जाऊन परत येऊ. बापरे. तो बोलताना बोलास किलिमंजारो खूप हाईट आहे, वन ऑफ द हायेस्ट माउंटन्स आहे वगैरे. म्हणजे मग तिथे आणि वर बर्फही असतो, तर तो चढताना किंवा सर करताना लोकांना काहीतरी वेगळं नक्की दिसणार. खालपासून वर जाताना वेगळं जाणवत असणार नक्कीच. तुम्ही एकदम बरोबर बोललात. किलिमंजारो हा एक एवढा व्हेरिड माउंटन सुद्धा म्हणता येईल. तुम्ही जेव्हा चढता, तुमचा जो काही रूट असतो त्याच्यामध्ये तुम्ही रेन फॉरेस्ट, वुडलँड, अल्पाईन आणि ग्लेशियर असे 4 इकोसिस्टम अनुभवायला मिळतात. क्या बात आहे. आणि वेन यू आर ऑन द टॉप, तर क्लाउड्स तुम्हाला खाली बघायला मिळतात, तुम्ही वरती असता, आणि त्याच्यातनं तुम्हाला सनराईज बघायला मिळतो. हे दृश्य फारच अविस्मरणीय असतं. 100%. क्या बात आहे. मी चढायलाच पाहिजे तो, नुसतं खालनं बघण्यात काही मजा नाही. आमच्याकडे सर्वात एजेड माणूस जे किलिमंजारो ज्यांनी ट्रेकिंग केली, ही वॉज 75 years old. आणि त्यांनी ॲब्सोल्युटली विदाऊट एनी प्रॉब्लेम केलेली आहे. बाकीचे जे माझे ट्रेकर्स मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या ग्रुपमधनं 82 yearsच्या आजींनी पण केलेलं आहे. तर तुमचा मेंटल फिटनेस जो आहे तो जास्त इम्पॉर्टंट आहे कम्पेअर्ड टू युअर फिजिकल. हा, फिजिकल फिटनेस तुम्हाला पाहिजेच, एक बेसिक फिजिकल फिटनेस पाहिजे, पण मेंटल फिटनेस इज मोर इम्पॉर्टंट. दॅट विल हेल्प यू टू क्लाइंब द माउंटन. विल पॉवर येते तुम्हाला. येस, ॲब्सोल्युटली. ग्रेट. एक्सपिडिशनच आहे ऑलमोस्ट ही एक्सपिडिशन असते. नीट प्लॅन करून असते, पूर्ण प्लॅन करून. इट कॅनॉट बी पार्ट ऑफ अ नॉर्मल टुरिस्ट सारखे की पटकन जाऊन आलो वगैरे.
असं नाही. नाही, पण त्याच्यासाठी पण काही लोक असतात की ज्यांना किलिमंजारो फक्त बघायचा असतो किंवा एक माइल्ड एक्सपिरियन्स घ्यायचा असतो. ओके तर 6 आवर्सची ट्रेक आहे. ओके मरांगा रूटलाच जातो. ओके रेन फॉरेस्टला टच करून मग तुम्ही परत खाली येता. 6 आवर्सची नॉर्मल ट्रेक कॅन बी डन बाय एनीबडी. ओके आणि ज्यांना ट्रेकिंग करायचं नसतं तर त्यांना डे टूर्स पण आहेत. तिकडे कॉफी प्लांटेशन आहेत, बनाना प्लांटेशन आहेत, त्याच्या स्लोप्सवर. स्लोप्सवर खाली गावांमध्ये. जो Okay. मोशी नावाचं गाव आहे जवळ, तर तिकडे तुम्हाला हे पण अनुभवता येतं. कॉफी प्लांटेशन, कॉफी फार्ममध्ये तुम्ही जाऊन लिटरली तुमची कॉफी पिक करून त्याला पावडर करून फिल्टर करून तुम्ही तुमची कॉफी बनवून पिऊ शकता. हे एक्सपिरियन्स देता येतात. क्या बात आहे. त्यांच्या बनाना फार्म्समध्ये काही प्रोसेसेस आहेत ज्यांना बनाना फर्मेंट करून बियर बनवतात ती लोक. हो, इट्स अ ट्रेडिशनल ड्रिंक. तर ते तिकडे लोक अनुभवतात. ओके तर ज्यांना किलिमंजारोला अगदीच सर नाही करायचं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, तर तुम्ही ह्या पण ॲक्टिव्हिटीज करू शकता. क्या बात आहे, क्या बात आहे. जसं आपण पुढे पुढे चाललोय तसं मी माझ्या व्हेरिड एक्सपिरियन्सेस जे नवीन नवीन कळायला लागलेत खूप छान आहेत. म्हणजे आता केळीमधनं प्रोसेस करून बियर करणं हे अद्भुत आहे, काहीतरी खूप वेगळं आहे काहीतरी. बरं नाही आपण मग तू शेवटचा हायलाईट आहेच बोललात की खूप वेगळं आणि अद्भुत डेस्टिनेशनचं ते आहे ते म्हणजे झांझिबार. म्हणजे मला असं वाटायचं पहिले की झांझिबार हे वेगळा देश असं मला खूप वाटायचं पूर्वी, पण जेव्हा तुझ्याशी बोललो तेव्हा कळलं की नाही, हा टांझानियाचा एक भाग आहे. तर झांझिबारमध्ये काय वेगळं आहे जे आपण बाकी ठिकाणी मिळत नाही आपल्याला? बरं, मी एक छोटी इन्फॉर्मेशन देतो. झांझिबार हा वेगळा देशच होता आधी. बर आणि टंझानियाचं पहिलं नाव टँगाईका होतं. ओके ह्या दोन्ही देशांचं जेव्हा युनियन झालं तेव्हा टंझानिया हे नाव पडलं. तर दोन्हीकडे त्यांचे ऑटोनॉमस गव्हर्नमेंट आहेत, दोन्हीकडे त्यांचे सेपरेट प्राईम मिनिस्टर अँड प्रेसिडेंट बसतात. हो बर पण इट्स अ वन कंट्री. ओके ओके ओके. झांझिबार इज फेमस. खूप लोकांना माहितीही नसेल. एक्झॅक्टली. फार नवीन नाव कधी कधी होऊन जातं की Correct. आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये एवढे चांगले बीचेस पण असू शकतात. झांझिबारला प्रिस्टीन बीचेस आहेत, नॉन क्राऊडेड आहेत बर आणि सध्या इंडियन्स बरोबर एवढे पॉप्युलर नाही आहेत, पण वेस्टर्नर्स बरोबर खूप पॉप्युलर आहेत. म्हणजे भले आपल्या लोकांचे तिकडे हॉटेल्स आहेत, बर मोठे मोठे 5 स्टार प्रॉपर्टीज आहेत हो? जे इंडियन ओरिजिनची लोक आता Okay. चालवतात आणि ओन करतात. पण येतात सगळे वेस्टर्नर्स तिकडे. ओके ओके. पण झांझिबारमध्ये असं काय वेगळं आहे? ठीक आहे, बीच खूप प्रिस्टीन आहेत, म्हणजे मी पण फोटो बघितले ते मला खूप आवडले. पण असं तिथे काय वेगळं मिळतं वेन कम्पेअर टू एनी अदर बीच डेस्टिनेशन? ओके. तर झांझिबारला रेग्युलर वॉटर स्पोर्ट्स जे आपण करतो ओके ते तुम्हाला करता येतात. राईट तुम्ही स्काय डायव्हिंग पण करू शकता झांझिबारमध्ये. Okay, okay. म्हणजे तुम्हाला जर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, यू कॅन डू दॅट. ठीक आहे. स्विम विथ टर्टल्स, म्हणजे ॲक्च्युअल ग्रीन सी टर्टल्स बर एका लगून एरियामध्ये, त्यांनी प्रोटेक्टेड एरियामध्ये आहेत. त्यांच्यावर तुम्ही स्विमिंग करू शकता. यू कॅन ॲक्च्युली फीड देम. हे जास्त कुठे करायला मिळत नाही आपल्याला Exactly. जगामध्ये. ॲटलिस्ट इंडियन ओशनमध्ये तरी कुठेही नाही. नाही. त्याच्यानंतर स्विम विथ डॉल्फिन्स. यू कॅन बरं. ॲक्च्युली स्विम विथ वाईल्ड डॉल्फिन्स. तर ही ॲक्टिव्हिटी करायला मिळते. ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत तुम्हाला स्विम विथ वेल शार्कसुद्धा करता येतं. बर लोक $1000 फॉरेनमध्ये जातात आणि हे ॲक्टिव्हिटीसाठी करतात. आणि स्पॉटिंग कदाचित होणार नाही हे पण होतं. पण झांझिबारमध्ये मी असं नाही म्हणणार की इझिली स्पॉटिंग होतं, ओके पण चान्सेस खूप हाय असतात की यू कॅन ॲक्च्युली स्विम विथ वेल शार्क्स ऑन अ डिस्टन्स ऑफ 2 meters. पैशावर तुमच्याबरोबर सर्टिफाईड डायव्हर्स असतात तुम्हाला गाईड करायला. बर पण ही एक म्हणजे खूप वेगळी ॲक्टिव्हिटी आहे जी लोक एक्सपिरियन्स करू शकतात. खूप ह्याच्यासाठी भारी. तुम्ही सर्टिफाईड डायव्हर असणं गरजेचं नाही. Okay. बेसिक ट्रेनिंग Okay. असेल तुम्हाला तरी सुद्धा चालू शकतं. क्या बात आहे. त्याच्या क्या बात आहे. व्यतिरिक्त झांझिबार हे ला हिस्ट्री खूप आहे. बर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आताचे 4-5 जनरेशन आधीची काही गुजरातवरनं जी लोकं गेली बोटीनी, ती पहिले झांझिबारला गेली ट्रेडसाठी. ओके आणि नंतर ते मेनलँड टंझानियामध्ये आली, दारेसलाम साईडला. पण आधी ही लोक सगळे झांझिबारला आली. झांझिबार हे प्रामुख्याने स्पाइस ट्रेडसाठीचा खूप मोठा मार्केट होतं बर आधीच्या काळामध्ये. ओके ओके ठीक आहे. आणि दुसरं त्यावेळेमध्ये अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी होत्या ते म्हणजे स्लेव्ह ट्रेड. तर स्लेव्ह ट्रेडचा पण एक पॉईंट झांझिबार होता. तर खूप साऱ्या जगातनं खूप साऱ्या लोक इकडे यायची फॉर ट्रेड. ओके त्याला स्पाइस कॅपिटल पण म्हणतात. तर आपलं लवंग, दालचिनी, ओके जायफळ ह्या खूप उगवलं जातं तिकडे आणि हायेस्ट क्वालिटीचं असतं. त्याच्यामुळे झांझिबारला आहे. बर आणि दुसरं, झांझिबार आधी सुल्तनेट ऑफ ओमानच्या अंडर होतं. बर
तर आताच्या काळामध्ये जेव्हा इंडियन्स पण गेले इव्हेंच्युअली, तर तुम्हाला अरेबिक आणि इंडियन कल्चरचं मिक्स तुम्हाला बघायला मिळतं तिकडे. स्टोन टाऊन हा एरिया आहे झांझिबारमध्ये, एअरपोर्टच्या जवळ आहे 20 मिनिट्सवर. ओके. तर त्या एरिया हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतो. बर. तर तुम्हाला खूप जुन्या बिल्डिंग्स तिकडे बघायला मिळतात. भारताच्या बाहेरचं सर्वात जुनं जैन टेम्पल तिकडे, हो हो. तिकडे राम मंदिर आहे, ब्रह्मसमाजचं टेम्पल आहे. तर खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तिकडे अनुभवायला मिळतात. त्यातली एक वेगळी गोष्ट अजून एक आहे, फ्रेडी मर्क्युरी नावाचा सिंगर Correct. जो वर्ल्ड पॉप्युलर होता, राईट. त्याचा जन्म हा झांझिबारचा आहे. तो नंतर इव्हेंच्युअली इंडियाला आला, आपल्या महाराष्ट्रात वाईमध्ये शिकला, तो परत गेला आणि नंतर मग झांझिबारला वाटतं जेव्हा फ्रीडम मिळालं नंतर तो युकेला निघून गेला. जेव्हा तो युकेला गेला त्याच्यानंतर त्याचं करिअर, सिंगिंग करिअरमध्ये तो मोठा एक सेन्सेशन झाला. पण त्याचा काही तिथे आहे मेमोरियल वगैरे? हो, तर बेसिकली एक फ्रेडी मर्क्युरी म्युझियम बनवलं. त्यांनी वापरलेल्या काही गोष्टी, मग त्याचे इन्स्ट्रुमेंट्स तिकडे ठेवलेले आहेत, त्यांनी घातलेला ड्रेस तिकडे ठेवलेला आहे, जो तो त्याच्या कॉन्सर्टला घालायचा. आणि त्याचा जन्म झालाय ती जागा त्यांनी त्या प्रोटेक्टेड एरियामध्ये त्यांनी हे केलेलं. म्युझियम आहे, यू हॅव टू पे अ फी अँड यू हॅव टू एंटर, बट इट्स गो टू साईट. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, म्हणजे मला, मी गेले 15-20 मिनिटं तुझं ऐकतोय, म्हणजे मी फक्त मनात माझ्या बकेट लिस्टमध्ये गोष्टी ऍड करत चाललोय की ही करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. खूपच खूपच छान, खूपच छान. पण एक जो प्रश्न नेहमी येतो लोकांच्या मनात, आफ्रिका म्हणलं आपण थोडंसं एक वेगळ्या मुद्द्याकडे येऊ, कारण तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. ॲब्सोल्युटली. की एक म्हणजे हेल्थ आणि सेफ्टी हा एक प्रश्न लोकांच्या मनात खूप असतो आफ्रिका म्हणलं की. आणि परत हा नवीन देश आपण लोकांना इंट्रोड्यूस करतो की टांझानिया करा. तर सेफ्टी दृष्टिकोनात किंवा, कारण मी खूप काही काही गोष्टी ऐकल्यात काही काही आफ्रिकन देशांबद्दल की संध्याकाळी बाहेर नका पडू आणि असं काय काय खूप आहे. तर त्या दृष्टीने टांझानिया कितपत सेफ आहे आणि हेल्थ प्रिकॉशनच्या बाबतीत काय आपण लक्ष ठेवायला पाहिजे वेन ट्रॅव्हलिंग टू टांझानिया? ओके, तर टांझानियाला हेल्थ प्रिकॉशन जेव्हा आपण म्हणतो तर इंडियनसाठी येल्लो फिवर वॅक्सिनेशन हे मॅन्डेटरी आहे. ओके. तुम्हाला हे घ्यावंच लागतं. आता येल्लो फिवर वॅक्सिनेशन वन्स तुम्ही एकदा घेतलं की इट इज इनफ आयुष्यभरासाठी. ओके. तर ते तुम्हाला आधी सारखं घ्यायला लागायचं, म्हणजे जेव्हा तुम्हाला जायचं आणि ते एक्सपायर व्हायचं 10 वर्षांनी, तर यू हॅव टू टेक अगेन. बट आता ती केस नाही आहे, वन्स यू हॅव टेकन इट्स फाईन. आणि ते कुठे मिळतं येलो फिवर वॅक्सिनेशन? येलो फिवरचं वॅक्सिनेशन तुम्ही प्रायव्हेटली घेऊ शकता. Okay. सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी, ओरिजिनल सर्टिफिकेट कॅरी केलं पाहिजे. आपल्या मुंबई एअरपोर्टच्या इथे बाहेर ते बिल्डिंगच आहे येलो फिवर वॅक्सिनेशनची, तिकडे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही घेऊ शकता. CSTला एक सेंटर आहे, तिकडे तुम्ही जाऊन, आय थिंक मला वाटतं त्या डिस्ट्रिक्टमध्ये ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पण सोय असते, ती तुम्ही जाऊन घेऊ शकता. येलो फिवर वॅक्सिनेशन घेतल्यानंतर तुम्हाला 10 दिवसाचा कुलिंग ऑफ पिरियड असतो. तुम्ही 11व्या दिवसापासून ट्रॅव्हल करू शकता. ओके. तर तुम्ही लास्ट मोमेंटला नाही घेऊ शकत. गॉट इट. तर यू हॅव टू टेक ॲटलिस्ट 10 days. आधी घेतलं तर उत्तमच आहे, पण ॲटलिस्ट 10, 11व्या दिवसापासून यू आर एलिजिबल टू ट्रॅव्हल. ओके ओके ओके. येलो फिवर वॅक्सिनेशन. दुसरं सेफ्टी सेक्युरिटीचं तुम्ही जे आता मला विचारलं, तर टांझानिया इज अ पीसफुल नेशन. ओके. कम्पेअर्ड टू अदर. आफ्रिकामध्ये हा नेहमी प्रश्न येतो की सेफ्टी वाईज आम्हाला काय कन्सर्न्स असतात का तिकडे. तर टांझानिया हे एज्युकेशन वाईज पण खूप चांगलं आहे. ओके. लिटरसी चांगली आहे आणि तुम्हाला एरवी पण फिरताना जे गाईड ड्रायव्हर दिलं आर ऑल वेल ट्रेन्ड अँड वेल एज्युकेटेड ड्रायव्हर्स. तर त्यांना त्यांचे जॉग्राफिकल एरियाज पण सगळं माहिती असतं, ते तुम्हाला प्रोटेक्ट करतात सगळीकडे. ओके. पण अदरवाईज पण मी झांझिबारला लेट नाईट फिरलेलो, मी दारेसलाममध्ये लेट नाईट फिरलेलो आहे. ठीक आहे. तर मला कधी असे कुठलेच अनुभव नाही. हा देश एकदम पीसफुल आहे कम्पेअर्ड टू अदर आफ्रिकन नेशन्स जिकडे काही कन्सर्न्स आहेत, नाही म्हणता येणार नाही. पण इकडे तशा बाबतीत कधी असं मला एक्सपिरियन्स आला की रादर माझ्या क्लायंटलाही कधी एक्सपिरियन्स आलेला. ओके ओके. गुड गुड गुड. कारण तो एक कन्सर्न असतो लोकांच्या मनामध्ये, खास कर वेन ट्रॅव्हलिंग टू अ फॉरेन कंट्री. दुसरं महत्वाचं की आपल्या लोकांना, तुला माहिती आहे की इंडियन फूड हा एक खूप मोठा काय म्हणतात पेन पॉईंट आहे भारताबाहेर गेलं की. तर ह्या वेगवेगळ्या जी तू आता गावं सांगितली किंवा ठिकाणं सांगितली वगैरे वगैरे, या ठिकाणी इंडियन फूडची काय सोय, किंवा खास कर जैन असेल किंवा टिपिकल इंडियन फूड मिळतं का, काही चॅलेंजेस असतात? ओके. तर इंडियन फूड हे अवेलेबल आहे. ओके. मी इझिली नाही म्हणता, पण इंडियन फूड अवेलेबल, कोणीही भुका राहणार नाही. त्यांना इंडियन, तुम्ही जर म्हणाला तर इंडियन फूड मिळतं. ओके ओके. पण तुम्ही जेव्हा टांझानियाला जाता तेव्हा तुम्हाला प्रायर इन्स्ट्रक्शन्स आम्हाला द्यायचे असतात
की तुम्हाला काही एलर्जीज आहेत का, तुम्ही प्रिफर काय करणार आहात खाण्यामध्ये. मग तुम्ही इंडियन फूड प्रिफर करताय तर व्हेज करताय की नॉन व्हेज करताय, राईट. किंवा तुम्ही जैन आहात तर जैन फूड प्रिफर करताय. पण जैन फूड, व्हेज फूड, ओव्हरऑल इंडियन फूड इज ॲब्सोल्युटली नॉट अ प्रॉब्लेम. ओके. कारण आपले इंडियन शेफ्स तिकडे आहेत. Okay. खूप इंडियन्स आहेत तिकडे. Okay. आपल्या इंडियन लोकांचे तिकडे रेस्टॉरंट्स आहेत, जसं अरुषा असेल किंवा कराटू टाऊन आहे, बरं. तिकडे प्रॉपर इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. क्या तर बात. तुम्हाला इंडियन फूड आपण अवेलेबल करू शकतो. सेरेंगेटीमध्ये हा एक म्हणजे हा टॉपिकच वेगळा होऊन जातो, कारण लॉजिस्टिकली सेरेंगेटी इज व्हेरी बिग. I know. तर त्याच्यामुळे तुम्ही मला जर ॲडव्हान्समध्ये सांगितलं तर आम्हाला लॉजेसला, टेंटेड कॅम्पला आधी इन्फॉर्म करून त्याची अरेंजमेंट्स करून ठेवायला फार इझी पडतं. करेक्ट. तुमच्याबरोबर कधी कधी लहान मूल ट्रॅव्हल करणार असेल तर Right. त्याचे काही रिक्वायरमेंट्स असतील फूडचे, तर हे तुम्ही जर आधी सांगितलं इट इज ॲब्सोल्युटली स्मूथ होऊन जातं basically एक्झॅक्टली. आमच्यासाठी ते. पण म्हणजे इंडियन फूड हा चॅलेंज नाही हा आहे. चॅलेंज नाही. ओके. आणि ग्रुप जर असेल तर आम्ही नॉर्मली इंडियन शेफच पाठवून देतो त्या पर्टिक्युलर कॅम्पमध्ये. तर तो तुमच्याबरोबर तिकडे 2-3 दिवस जे काय आहेत ग्रुप असेल तर राहतो आणि तो प्रॉपर इंडियन फूड बनवतो. त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे आता हॉटेल्स आहेत की त्यांची जी शेफची टीम असते त्याच्यामध्ये एखादा इंडियन असतोच. घेतात किंवा तिकडच्या शेफला इंडियन शिकावं लागतं की Okay, आता आपल्याकडनं जाणाऱ्यांची संख्या खूप वाढते वाढतेय, थँक्स टू वाढतेय. पीपल लाईक यू. अरे नाही कारण हा एक चॅलेंज असतो लोकांना आणि तो पेन पॉईंट आहे थोडासा. भारताबाहेर गेलं की म्हणजे पहिले 2-3 दिवस मजा वाटते, 4थ्या दिवसापासून ती आठवड्याला लागते इंडियन फूडची. पण काय मिळतं म्हणल्यावर काय प्रश्नच नाही आहे, विषयच नाही काय. दुसरा हे की तिथे फ्लाईट कनेक्टिव्हिटी कशी आहे, म्हणजे आता मुंबईतनं किंवा दिल्लीतनं वगैरे कशी कनेक्टिव्हिटी आहे फ्लाईटची. मेन एअरपोर्ट दार एस सलाम का? दार एस सलाम मेन एअरपोर्ट आहे, पण तुम्हाला जेव्हा वाईल्ड लाईफ सफारीज करायचं आहे तर नॉर्दर्न सर्किटमध्ये किलिमंजारो इंटरनॅशनल एअरपोर्ट हा मेन एअरपोर्ट होऊन जातो. हा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. बरं. तिकडे तुमचं इमिग्रेशन होतं. ओके. तर त्याला फ्लाईट कनेक्टिव्हिटी आहे. फ्लाईट कनेक्टिव्हिटी आहे. ओके. तर इंडियामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर आता जे रनिंग फ्लाईट Correct. आहेत त्या म्हणजे केनिया एअरवेज वाया नायरोबी ओके. जे किलिमंजारोला जाते, करेक्ट. दोहा वरनं कतार एअरवेज जाते, ओके. ओके. आणि इथोपियन एअरलाईन्स जाते वाया अदिस अबाबा. त्या तिन्ही एअरलाईन्स खूप उत्तम आहेत आणि त्यांची कनेक्टिव्हिटी पण खूप चांगली. अप टू किलिमंजारो. अप टू किलिमंजारो. ओके. ओके. हे कोणाकरता ज्यांना वाईल्ड लाईफ, वाईल्ड लाईफसाठी जायचंय. सेरेंगेटी आणि हे सगळं करायचं. हां, म्हणजे तुम्ही जेव्हा किलिमंजारोला लँड होता तिकडून आपण आपली गाडी पाठवतो, पिकअप करतो आणि अरुषाला येतो. अरुषा इज द मेन सिटी. आपण तिकडे राहतो आणि नेक्स्ट डे पासून मग तुम्ही तुमच्या नॉर्दर्न सर्किटला सुरुवात करता. त्या सर्किटमध्ये सेरेंगेटी आणि गोरंगोरो हे सगळं आलं. येस. त्याच्या व्यतिरिक्त एअर टंझानिया ओके. ही वाया दार एस सलाम तुम्हाला आता कनेक्टिव्हिटी त्यांनी दिली डायरेक्ट अरुषापर्यंत. ओ बर. तर आधी किलिमंजारो तर आहेच, पण जर किलिमंजारो तुम्हाला जर ऑप्शन मिळत नसेल तर तुम्ही एअर टंझानिया घेऊन अरुषापर्यंत पोहोचू शकता. ती फ्लाईट वाया दार एस सलाम असते. तर तुमचा जो ट्रॅव्हलिंग टाईम आहे किलिमंजारो टू अरुषा पण मोठा नाही आहे, 1 तासाचा ट्रॅव्हलिंग टाईम आहे, तो वाचू शकतो तुमचा. तर तुम्हाला 4-5 चांगले ऑप्शन्स आहेत. मग तुम्ही नॉर्दर्न इंडिया, सदर्न इंडिया किंवा आपला वेस्टर्न पार्टमधनं पण तुम्ही इझिली ट्रॅव्हल करू शकता. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. राईट. आणि आता इंडियन एअरलाईन आहे ज्यांनी आम्हाला अप्रोच केलं होतं, तर त्यांना आता तिकडे सुरू करायचं आहे सेक्टर. होपफुली असं वाटतंय की इंडियन एअरलाईन्स आपली एक इंडियन कॅरियर आहे, ते सुरू करेल ऑक्टोबरपासून त्यांची सर्व्हिसेस. ओके. नाईस. गुड. तुम्हाला बोलताना फ्लाईट कनेक्टिव्हिटी बोलला असेल. 3 मेजर एअरपोर्ट आहेत, अरुषा, दार एस सलाम आणि किलिमंजारो, ज्याला इंटरनॅशनल फ्लाईट्सवर लँड होतात. पण तिथून सुद्धा तशी अंतरं टू दी पार्क तशी बऱ्यापैकी आहेत. पण ज्याला आता कोणाला वेळ नाही आहे किंवा VIP मुवमेंट आहे वगैरे, अशा वेळेला काही इंटरनल छोट्या फ्लाईट, डोमेस्टिक फ्लाईट्स वगैरे आहेत. एक्सलंट कनेक्टिव्हिटी आहे. शेड्यूल फ्लाईट्स आहेत. बरं. जे छोटे प्लेन्स असतात, सेसना म्हणतो आपण, छोटे प्लेन्स अराउंड 10 सीटर, 15 सीटर, 20 सीटरचे, ते तुम्हाला डायरेक्ट सेरेंगेटीमध्ये एअरस्ट्रिपवर लँड करतात. आणि सेरेंगेटीमध्ये 4 एअरस्ट्रिप्स आहेत. हो बर. नॉर्थ साईडला वेगळी, साऊथला वेगळी, किंवा सेरेंगेटी इटसेल्फ एवढं ह्यूज आहे, 15,000 स्क्वेअर किलोमीटरची पूर्ण जागा आहे. 4 तास जरी एका डिरेक्शनमध्ये तुम्ही चालत ड्राईव्ह करत राहिला तरी तुम्ही सेरेंगेटीच्या आतमध्येच असता. एक्झॅक्टली. तर हे डिस्टन्सेस कव्हर करण्यासाठी आणि ज्यांना लॉंग डिस्टन्सेस नाही आहे, वेळ कमी आहे पण एक्सपिरियन्स पण करायचा आहे, तर मग तुम्ही हे ऑप्ट करू शकता. ओके. छोट्या फ्लाईट बुक करून तुम्ही तुमचं डायरेक्ट एअरस्ट्रिपला लँड करून मग तिकडे आपली गाडी पिकअप करून तुम्हाला बाकीची टूर मग ती जसं जनरली आपण कंडक्ट करतो तशी टूर होते. पण तू म्हणलास होतं बाय रोड ट्रॅव्हल पण इथे
एक वेगळा एक्सपिरियन्सच आहे. म्हणजे Absolutely. ठीक आहे, वेळ लागतो नो डाऊट, हा. पण तो एक वेगळा अनुभव आहे. आपण इथे रस्त्यावर चालतोच की जातोच खूप वेळा, पण तिथले रस्त्याने ट्रॅव्हल करणं इतका वेगळा वाईल्ड लाईफ दिसतो तुम्हाला. एनिवे, पण ज्यांना वेळ नाही त्यांना आय थिंक फ्लाईटचं ऑप्शन आहे. ग्रेट. त्यालाच एक फॉलोअप प्रश्न आता कनेक्टिव्हिटी फ्लाईटची आहे, खूप चांगली आहे. विजा सोपा आहे, काय आहे, ई विजा आहे, कसं करायला लागतो? दोन्ही ऑप्शन आहेत. ई विजा आहे आणि ऑन अरायव्हल पण आहे इंडियन्ससाठी. ओके तर तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही करू शकता. ओके ई विजाला कधी कधी तुम्हाला जर वेळ कमी असेल तर मी रेकमेंड नाही करत ई विजा करा, कारण आपल्याकडे जर ऑन अरायव्हलची सोय आहे तर तुम्ही ऑन अरायव्हल विजा घेऊन जाऊ शकता. येलो फिअर वॅक्सिनेशन इकडून घेतलं तुम्हाला ऑन अरायव्हल विजा मिळतो, तर तुम्ही आरुषामध्ये पण हे करू शकता, इमिग्रेशन करू शकता, किलिमंजारोमध्ये पण ओके इमिग्रेशन किंवा दार सलाम कुठलंही दारेसलामला गेला दारेसलाममध्ये कुठल्याही एअरपोर्टला ते होऊ ऍब्सोल्युटली. शकतं. ओके ओके ओके. तर आता आफ्रिका टूर कोणी एवढं लास्ट मिनिट प्लॅन करणार पण प्लॅन नाही. करणार आहे. कारण तसे 10 दिवस ते तुझ्या त्या येलो फिवरला येलो लागतात. फिवरला लागतं. तुम्हाला मिनिमम महिनाभर आधी का 15 दिवस आधी तरी तुम्हाला प्लॅनिंग 3 आठवडे जर मिळालं तर आपण एक्सलेंट प्लॅनिंग साठी एक्झिक्युशन फार इझी होऊन ई विजा पण होऊन जाईल. ई विजा पण तुम्हाला मिळून जातो. Right, right. तर ते एक तुम्ही करू शकता. Okay, okay. चार्जेबल आहे $50. ओके तर इट इज सेम, ऑनलाईन पण घेतला तरी $50 ई विजा किंवा ऑन अरायव्हल जरी घेतलं तरी स्वस्त. ओके 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 गुड. तिसरा या झाला एक फॉलोअप प्रश्न की आता समूह असं झालंय गेल्या काही वर्षात की सगळे डेस्टिनेशन लोक वर्षभर जायला लागलेत. म्हणजे आता पूर्वीचा एक कन्सेप्ट होता की नाही हा ऑफ सीझन इथे नका जाऊ किंवा इथे सीझन आहे आत्ताच जाऊ, हा जे कन्सेप्ट होता तो पूर्वी आता खूप मला वाटतं कमी झालाय. म्हणजे पीपल ट्रॅव्हल थ्रू आउट द इयर एनिवेअर इन द वर्ल्ड. हो, तर आपण जर टांझानिया ॲज अ डेस्टिनेशन बघितलं तर जानेवारी टू डिसेंबर या वेगळ्या, म्हणजे तुम्ही विंटर घ्या, समर घ्या, मान्सून घ्या, या वेगळ्या सीझन इथे काय वेगळं बघायला मिळतं? म्हणजे उद्या मला वाटलं की नाही मला आता नोव्हेंबरला वेळ आहे की विंटरमध्ये मला वेळ आहे माझ्या विंटरला, ओके. तर तेव्हा तिथे काय असतो आणि तेव्हा तिथे काय वेगळं मिळतं? सिमिलरली त्यांचा समर, त्यांचा मान्सून, ओके. तर रादर लुकिंग ॲट बेस्ट सीझन टू ट्रॅव्हल, आय थिंक हे जास्त बेटर आहे. बेस्ट फॉर मी टू ट्रॅव्हल. हा, बेस्ट फॉर एनीवन टू ट्रॅव्हल. की नाही तुम्ही जानेवारी फेब्रुवारी गेलात ना तुम्हाला हे बघायला मिळेल, बरोबर. तुम्ही मे मध्ये गेलात तर हे बघायला मिळेल. असं व्हॉट डू यू सजेस्ट? ओके. तर टांझानियामध्ये इट्स अ राऊंड द इयर डेस्टिनेशन Right. म्हणेन. पण आम्ही काही अवॉइड करायला कोणाला जर सांगितलं, तुम्हाला विचाराल तर तुम्ही एप्रिल अवॉइड करा, ओके खूप पाऊस असतो, बर आणि मेचे 15 दिवस पहिले अवॉइड करा. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हा जो 1.5 महिना आहे हा तुम्ही जर अवॉइड केला बिकॉज ऑफ रेनी सीझन, राईट अदरवाईज तुम्ही होल इयर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, तुम्हाला काही प्रॉब्लेम. आता ॲज वी टॉक जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा तिकडे विंटर आहे. ओके. इट्स कोल्ड ना, म्हणजे आपले उलटा सीझन आहे बरोबर. आपला उलटा सीझन आहे. Okay. साधारणतः आता 13 डिग्रीज वगैरे चालू आहे, तर इट्स अ प्लेझंट क्लायमेट आहे. तर तुम्ही आता ट्रॅव्हल करायला तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन त्यावेळेस तिकडे स्मॉल ड्रिझल्स होतात, नॉट व्हेरी हेवी रेन, ओके व्हेरी स्मॉल ड्रिझल्स होतात, तर ग्रीनरी वाढते. त्याच्यामुळे ॲनिमल स्पॉटिंगसाठी तो उत्तम सीझन आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. हो नाईस. आणि नंतर फेब्रुवारी ते मार्चचे पहिला आठवडा हा काल्विंग सीझन आहे तिकडे. बर तर तुम्हाला सेरेंगेटीमध्ये, सदर्न सेरेंगेटीमध्ये एक एरिया आहे डुटू नावाचा, तिकडे तुम्हाला हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ विल्ड बीस्ट एकत्र जन्म देताना बघायला मिळतात. बर बापरे. हो तर इट्स अगेन वन ऑफ द फिनॉमिनल. म्हणजे मायग्रेशन इज वन थिंग, तुम्ही ते अनुभवू शकता. ऑक्टोबर टू मार्चमध्ये तुम्ही झांझिबारमध्ये वेल शार्क बरोबर स्विम विथ वेल शार्क एक्सपिरियन्स करू शकता. तसं डुटूमध्ये तुम्ही जाऊन तिकडे काल्विंग सीझन एक्सपिरियन्स करू शकता. इट इज अगेन वन ऑफ द वंडर की ते त्या एरियामध्ये जन्म देतात आणि तुम्हाला एकत्र खूप सारे विल्ड बीस्ट आणि झेब्रा जन्म देताना बघायला मिळतात, सेकंदाला सुद्धा. हो इंटरेस्टिंग. तर हे सीझन तिकडे खूप उत्तम आहे ट्रॅव्हल करण्यासाठी. म्हणजे हा 1.5 महिना सोडला तर इट्स राऊंड इयर डेस्टिनेशन. आणि जसं मी म्हणालो ॲनिमल्स तर तिकडेच आहेत, मायग्रेशन तर वर्षभर चालू असतं. तुम्ही कधी जा तुम्हाला basically ॲनिमल स्पॉटिंग होतं. तुम्ही देशात कुठेही फिरा, कुठल्याही सीझनला फिरा, तुम्हाला प्राणी दिसणार प्राणी दिसणार आहे. गॅरंटी दिसणार, एक्सेप्ट एप्रिल आणि मेचा पहिला हा म्हणजे बेसिकली असं होत जातं की रेन्स असतात, नॅशनल पार्क आहे, जंगल आहे, रेन्स हेवी होऊन जातात, तर ग्रास एवढं वाढतं की हत्ती पण लपू शकतो. हो तर त्याच्यामुळे मग आम्ही लोकांना सांगू की तेव्हाच्या अवॉइडच करा. अँड राईट आफ्टर 15 मे, 20 मेच्या नंतर तुम्ही कधीही ट्रॅव्हल करा, ओके. तुम्हाला एकदम प्लेझंट स्पॉटिंग होऊन जातं. क्या बात आहे, क्या बात आहे. पण आता मला जर ते ग्रेट मायग्रेशनच जे आता खूप हायपअप झालं आहे जगभर, हा.
आणि वाटतं जगभरातनं टुरिस्ट तिथे सगळ्यांच्या बकेट लिस्टमध्ये ते आहे बरोबर. की यायचं आहे आणि लोक एक एक दीड वर्ष आधी प्लॅन करतात. हो. तर मला जर आता तर आय थिंक सीझन संपलाय मग आपण खूप लेट बोलतोय, जुलै चालू संपत आहे, आला season चालू आहे आता. जुलै संपत आला आता. हो. तर मला जर 2027 मध्ये जर एक ग्रेट मायग्रेशन बघायला सेरेंगेटीमध्ये यायचं आहे तर मला कधीपासून प्लॅनिंग सुरू करणं गरजेचं आहे, प्लॅनिंग म्हणजे हॉटेल अवेबिलिटी आणि बाकी सगळं मिळण्याच्या दृष्टीने. कम्फर्टेबली सगळं करायचं असेल तर 6 महिने आधी, ओके पण मग तुम्ही 3 महिने आधीपर्यंत तुम्ही ॲब्सोल्युटली करू शकता. ओके तर आपल्याला स्मॉल ग्रुप्स आणि फॅमिली टूर्स त्याच्यासाठी अवेलेबिलिटी मिळून जाते. ओके पण आता काय होतं आहे की इंडियन्सचं ट्रॅव्हल वाढते, आपण ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करतो, हा इंडियन्सचा एक स्वभाव आहे. त्याच्यामुळे इंडियन्सचं जसं ट्रॅव्हल वाढते तसे ती लोक पण त्या बाजूला टॅन्झानिया साईडला सेरेंगेटीमध्ये खूप सारे अपकमिंग लॉजेस आहेत. ओके तर ती लोक त्यांची रूम इन्व्हेंटरी पण वाढवत आहेत. जेव्हा एक कॅम्प बनतो, टेंटेड कॅम्प बनतो, तर ती लोक जसं मी बोललो की त्यांनी काही लिमिट्स ठेवले आहेत सगळ्या. राईट. तर 12, 15, 16 टेंटेड कॅम्प्सच तुम्ही लावू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जास्त तुम्हाला ह्यूज हॉटेल्स मोठ्या ग्रुपसाठी असं ती लोक बनवत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर आधी वेल प्लॅन्ड जर तुम्ही आधी केला Right, असेल right. तर इझिली अवेलेबिलिटी मिळून. कारण आपल्याकडे एक टेंडन्सी आहे लोकांची भारतामध्ये की आयत्या वेळेस सगळं प्लॅनिंग करायचं, ते मला वाटतं ग्रेट मायग्रेशनला चालणार नाही. एक 5-6 महिने आधी तरी आयडियली केलेलं बेटर, म्हणजे आयडियली चॉईस राहतो तुम्हाला की कुठे मिळेल. तुम्हाला खूप चॉईस मिळतो एक्झॅक्टली. आणि मग तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर ऐन वेळेला केलं तर तुम्हाला माहिती आहे जे अवेलेबल आहे ते घ्यायला मिळतं. आणि तिकडचे बेसिक कॅम्प्स जरी असतील ज्यांना आपण तिकडे स्टार सिस्टम नसते Okay. वेन इट कम्स टू कॅम्प, क्लासिक, कम्फर्ट लेवल, अच्छा. सुपिरियर, लक्झुरी, अल्ट्रा लक्झुरी असे त्यांनी बायफर्केशन केलेलं आहे. तर तुम्ही जे कम्फर्ट लेवलचे आणि क्लासिक लेवलचे पण कॅम्प जरी असतात दे आर रिअली गुड अँड रिअली डिसेंट कॅम्प्स. मग ते तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्हाला हे करता येतं. Right. लास्ट मुमेंटला जर तुम्ही करायला गेला तर मग चांगले जे जे- पॉप्युलर कॅम्प्स आहेत हां. ते सोल्ड आउट होऊन जातात जे आहे बिकॉज ते ऑफ घ्यावं लिमिटेड लागतं. अवेलेबिलिटी. Right, right. मग जे रिमेनिंग आहे ते आपल्याला ऑप्ट करावं लागतं. तर- आय थिंक एक थंब रूल आहे की इंटरनॅशनल ट्रॅव्हल 3 ते 4 महिने आधी प्लॅन करायलाच पाहिजे, कुठलंही असं एनी टाइम ऑफ द इयर. इट्स ऑलवेज बेटर. येस. ओके, नाईस नाईस, ग्रेट ग्रेट ग्रेट. गौरव, तू इतके वेगवेगळे अनुभव आत्ताहून सांगितलेस. एक अनुभव जो मला तुला विचारायचा, अनुभव म्हणण्यापेक्षा एक ॲक्शन जी आपण नॉर्मली गेलो की तिथं लोकल कुझिन काहीतरी एक वेगळं असतं, प्रत्येक देशाचं काहीतरी एक हायलाईट असं की ते प्रत्येकाने गेल्यावर ते खायलाच पाहिजे. कुड बी स्वीट, कुड बी तिखट, काही जे असेल ते. तर तू काय असं रेकमेंड केलं, तुम्ही तर टांझानियात चालल्या ना, तुम्ही हे कुड बी व्हेज, कुड बी नॉन व्हेज, काही हे खायलाच पाहिजे? जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर Okay. तुम्ही तिकडे फिश ट्राय करा. बरं. म्हणजे आपली सुरमय आणि कालामेरी आहे, सुरमय आहे, ते मिळतात तिकडे. ओके तेवढं तुम्ही ट्राय करा. बरं. पण मी पर्टिक्युलरली सांगेन एक व्हेज डिश आहे जी सगळ्यांनी ट्राय करावी, ती म्हणजे जांझिबार मिक्स. झांझिबार मिक्स. बर आपल्या मिसळीसारखं आहे, मिसळ जशी आपण खातो ते बरं. तसंच आहे. बर. फक्त काही इन्ग्रेडियंट्स वेगळे आहेत. म्हणजे बटाट्याचे चिप्स म्हणा किंवा तुमचं पकोडे आपण टाकतो, भज्या टाकतो थोड्या हो, त्याच्यामध्ये, बरं. आणि नारळाच्या ग्रेव्ही बेस असतो. बरं. पण इट इज व्हेरी टेस्टी. क्या तर तुम्ही गेलात तर नक्की तुम्ही ट्राय क्या केलं बात पाहिजे. आहे. झांझिबार मिक्स. जांझिबार मिक्स. ग्रेट 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 ग्रेट. टांझानिया, आता तू जे काय सांगतोय, आय थिंक त्याला आपण एक कंट्री ऑफ व्हेरिड एक्सपिरियन्सेस असंच म्हणूयात त्याला. ॲब्सोल्युटली. का आता तुझे काय सांगतो त्याच्यावर असंच वाटतंय. तू आता इतक्या वेळा ट्रॅव्हल केलंयस तिथे, तुला असे काय वेगळे अनुभव आले की जे तू अगदी मी आयुष्यावर लक्षात राहतील तुझ्या, की अशी 1 किंवा 2 काही अनुभव आहेत की जे तू सांगू शकतो प्रेक्षकांना? मी कधीच न विसरणारा असा अनुभव आहे तो माझ्या पहिल्याच टूरला बर. झाला होता. आम्ही सेरेंगेटीला गेलो होतो. सप्टेंबरचा महिना होता. तर ॲक्शन सगळीकडे असते जसं मी म्हणालो, कारण तो मेन सीझन आहे, मायग्रेशन चालू असतं, Right. हंटिंग सुरू असते. तर आम्ही खूप लेट ॲक्च्युली पोचलो आमच्या कॅम्पला, कारण आम्हाला लेट झाला होता. कॅम्पला पोचलो लेट, आणि आम्ही जसे रिसेप्शनला गेलो तिथे एक मोठी डरकाळी सिंहानी दिली. ते एवढे व्हायब्रेशन्स हवेमध्ये होते त्याचे, इट वॉज एक्झलरेटिंग. नंतर मी एक छोटं हे घेतो, तुम्हाला एक कॉन्सेप्ट काय आहे तो समजवतो. जेव्हा तुम्ही टेंटेड कॅम्प्समध्ये राहता Okay. तर रिसेप्शन एका कॅम्प टेंटमध्ये Okay, असतं. तुमचं right. एक रेस्टॉरंटचा एक वेगळा टेंट बनवलेला असतो, Right. आणि रेस्ट हॉल तुमचे छोटे छोटे
टेंट्स बनवले तर राहण्यासाठी. राहण्यासाठी. तर मी संध्याकाळी जेवण झालो, बाहेर पडलो, शतपावली केलं असं काही नसतं. तुम्हाला जेव्हा टेंटमध्ये जाता तुम्ही टेंटमध्येच असता आणि जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर रिसेप्शनला वॉकी टॉकीनी कोणाला तरी बोलवावं लागतं. मग तो माणूस तुम्हाला घेऊन जातो. ह्याचं रिझन असं आहे की तुम्ही फेन्सिंग करत नाही, तुम्ही त्यांच्या हॅबिटॅटमध्ये आहात, ते आपल्या हॅबिटॅटमध्ये नाही आहेत, तर तिकडे फेन्सिंग अलाउड नाही. तर ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स तुम्हाला सफारीला तर दिसतीलच, कधी कधी लोकांना त्यांच्या टेंटमध्ये बसून दिसतात समोर. तर त्याच्यामुळे असं अलाउड नसतं बाहेर एकटं फिरणं आणि मग तुम्हाला लोकांना, स्टाफला बोलवावं लागतं, रेंजरला येतो तो मग तुम्हाला घेऊन जातो. तर आम्ही अराईव्ह झालो, आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर आम्ही टेंटमध्ये गेलो. मग ते टेंट लॉक केलं आणि ते लोक निघून गेले. वॉकी टॉकी ऑन करायचा असतो की काही इन्फॉर्मेशन पास ऑन करायची असेल तर. थोड्या वेळाने मी झोपायला जाणार होतो तेव्हा आम्हाला रिसेप्शन असं थोडं वरती हाईटवर होतं, तर मग त्यांना दिसत होतं. तर मग त्यांनी अनाऊन्स केलं की टेंट नंबर अमुक अमुक, जरा तुम्ही आवाज जास्त करू नका कारण तुमच्या टेंटच्या बाहेरच 3 लायन आहेत. क्या बात आहे. इट इज सेफ बट यू हॅव टू बी सायलेंट, यु नो. तुम्ही नेचरला रिस्पेक्ट करा, नेचर विल रिस्पेक्ट यू बॅक. पण दॅट वॉज वन ऑफ अ काइंड एक्सपिरियन्स. माझ्या क्लायंटला असे एक्सपिरियन्स असे आलेले आहेत की टेंटमध्ये झोपलाय आणि बेडवर, ही स्लिपिंग ऑन अ बेड आणि पाठी बेड हलतोय कारण तिकडे विल्ड बिस्ट होता का बुल होता वाटतं, तो काही ती चरत होता, तर रात्रभर आपला चरण्याचा आवाज येतोय. हे अनुभवच खूप वेगळे आहेत. हे खूप फारच भारी. यू आर इन टू द वाईल्ड. तर हे असं शब्दात मांडणं पण फार डिफिकल्ट होऊन जातं, पण तो एक्सपिरियन्स करतो त्याला कळतं की काय आहे एक्झॅक्टली. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. वा, मला वाटतं एवढ्या नेचरच्या जवळ तुम्ही, एवढ्या वाईल्ड ॲनिमलच्या जवळ तुम्ही असूच नाही. एक्झॅक्टली. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तो आता बोलताना हे नॅशनल पार्क सांगितले, सेरेंगेटी अर्थात हायलाईट आहे सगळ्याची. पण जसं आता हे जे सफारी असतात, म्हणजे जसं आपल्याकडे भारतामध्ये एक मॉर्निंग असते, एक आफ्टरनून असते, हे आपल्याकडे नॉर्मल टायमिंग आपल्या पार्क्समध्ये आहेत, तसं इथे काही टायमिंग्स आहेत टिपिकल सफारीचे की या वेळेला, आणि कुठली प्रिफर करावी, मॉर्निंग का आफ्टरनून? तुझा चॉईस काय आहे? ओके, तुम्ही तिकडे टायमिंग्सचं आहे आणि हे टाईम बाउंड आहे, तुम्हाला त्याला रिस्पेक्ट करावंच लागतं. ओके. टंझानियामध्ये 6 AM to 6 PM हे टायमिंग्स आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे. सेरेंगेटीमध्ये पर्टिक्युलरली मी म्हणतोय आता, तुम्ही सकाळी 6 वाजता तुम्ही निघू शकता तुमच्या सफारीसाठी आणि 6च्या आत तुम्हाला परत यायचं. तर नॉर्मली 4-4:30 एकदा झाले किंवा सगळ्या गाड्या त्यांच्या कॅम्पच्या हिशोबाने निघायला लागतात. मॉर्निंग सफारी प्रिफर्ड आहे कारण मग त्यावेळेस जिकडे वॉटरिंग बॉडी असते तिकडे येतात ॲनिमल पाणी पियाला सकाळचे, तर तुम्हाला स्पॉटिंग खूप चांगली होते. तर सकाळच्या सफारी तुम्ही केलं तर चालू शकतं. दुपारच्या वेळेस जर ऊन वगैरे जास्त असेल तर मग ते शेड खाली थोडंसं प्रिफर करतात ॲनिमल्स जायला. तर मग तुम्हाला प्राईड बघायला मिळतील, एकत्र बघायला मिळतात आफ्टरनूनच्या वेळेस. डिफरंट डिरेक्शनमध्ये नसतात ते, पण मग ते झोपलेले असतील किंवा आराम करत असतील, ते तुम्हाला त्यावेळेस अनुभवायला मिळतं. नाईट सफारी ही अलाउड नाही आहे बाय रूल. काही नॅशनल पार्क्समध्ये आहे, जसं टॅरेंगिरी नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला नाईट सफारीसाठी परमिशन आहे, पण सेरेंगेटीमध्ये नाईट सफारी अलाउड नाही आहे. काही पार्क्स आहेत, काही लॉजेस आहेत त्यांच्याकडे नाईट सफारीची परमिशन आहे. आउटरला जे सेरेंगेटीच्या आउटरला जे थोडेसे लॉजेस आहेत त्यांच्याकडे आहे परमिशन, बट इट इज व्हेरी रेअर. फार कमी लॉजेसकडे ते आहे. आणि नाईटला वाटतं सायटिंग पण एवढं फारसं नाही सायटिंग. यू विल हॅव टू गो यु नो लुक फॉर सायटिंग बेसिकली. इकडे कसं तुम्ही जसं चालताय तसं येत राहतंय तुम्हाला सायटिंग. म्हणजे सफारी फुल डेची असते, तुम्ही फुल डे करू शकता डिपेंडिंग अपॉन क्लायंट. ओके. जर कोणी फोटोग्राफर असेल ती लोक फुल डे प्रिफर करतात. सकाळी जातात ते डायरेक्ट संध्याकाळीच येतात, तर ते फुल डे प्रिफर करतात. ते एका फ्रेमसाठी एका जागी खूप वेळ थांबायला, कारण ते फोटोग्राफर्स आहेत, त्यांना ती पर्टिक्युलर फ्रेम फार इम्पॉर्टंट, त्यांचा सब्जेक्ट त्या ती पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी करताना त्यांना तो हवा असतो, तर दे वेट फॉर, दे पेशंटली वेट. पण अदरवाईज रेस्ट ऑफ द टाइम हे फॅमिलीज जर असतील तर मग ती लोकांना ऑन द गो तुम्हाला दिसतात, तर 4-5 तास तुम्ही करू शकता. परत दुपारच्या वेळेस तुम्ही गेलात तुमच्या टेंटेड कॅम्पला, लंच केला, तुम्ही थोडा वेळ रेस्ट केला, परत थोड्या वेळासाठी 3-4 तासासाठी गेला तरी सुद्धा चालू शकतात. ओके. नाईस. गौरव, आत्ता तू बोलताना किलिमंजारो ट्रेकिंग करून वर जायला लागतं वगैरे, ती एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे सगळ्यांकरता नाही आहे अर्थात ट्रेकिंग. ते तशाच प्रकारची कुठली अशी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे का तिथे की जी पण खूप स्टँड आउट अशी आहे?
सेरेंगेटी नॅशनल पार्कमध्ये तुम्ही हॉट एअर बलून राईड करू शकता. बर 1 आवरची असते. सकाळी तुम्हाला लवकर निघावं लागतं बर कारण त्याची फ्लाईट साईटवर तुम्हाला पोचावं लागतं आणि डिपेंडिंग अपॉन एअर हे वेदर आहे त्या हिशोबाने ती लोक हे असेंड करतात. तर ती फ्लाईट उडते म्हणजे बेसिकली इट्स ॲज गुड ॲज अ फ्लाईट. करेक्ट. तर हॉट एअर बलून तुम्ही अनुभवू शकता. इट्स वन ऑफ द बेस्ट ॲक्टिव्हिटी. बर्ड्स आय व्ह्यू तुम्हाला मिळतो. बरोबर बोलतात तुम्ही. बर्ड्स आय व्ह्यू तुम्हाला मिळतो. क्लासिक दिसत असेल ते. आणि ॲब्सोल्युटली. अरे वा, नाईस 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 गुड. गौरव, आता आपण एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल बोललो आणि प्रत्येक ठिकाणचे काही ते एक वेगळंच वैशिष्ट्य आहे जे ते करायलाच पाहिजे, असंच ते वैशिष्ट्य आहे. पण आता प्रत्येक टुरिस्ट काय प्रत्येक गोष्ट करेल बरोबर. एवढं शक्य होत नाही कारण ते लिमिटेड टाईममध्ये 6-7-8 दिवसात किती बघता येईल हा एक मुद्दा आहे. तर आता आपण एक वेगवेगळे सेगमेंट ऑफ टुरिझम तू सांग की त्यांनी काय करावं मेनली, मग अजून असेल वेळ तर ॲडिशनल गोष्टी काय करू शकतात. तर आपण एक सेगमेंट पकडला की आता हनीमून कपल्स, एखादा हनीमून कपल असेल ज्यांना जायचं आहे टांझानियात, तर तू सजेस्ट काय करशील, कुठे राहावं मेनली त्यांनी, आणि मग असेल वेळ तर ॲडिशनल हे 2-3 दिवस हे करा, असं तू काय सजेस्ट करशील? मी रेकमेंड त्यांना नक्कीच करेन की तुम्ही आधी बुशला जा. म्हणजे तुम्ही सेरेंगेटी बघा आधी. ओके. हॉट एअर बलून एक्सपिरियन्स करा राईट. आणि तिकडून मग तुम्ही फ्लाईट पकडून जांझिबारला जाऊ शकता. एअर स्ट्रिपवरनं फ्लाईट्स आहेत जांझिबारला जायला डायरेक्ट. ओके. जांझिबारला जाऊ शकता आणि मग तुम्ही बीच डेस्टिनेशनवर रिलॅक्स करू शकता. वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि रेस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज जे आपण डिस्कस केलं. राईट. तर हे त्यांच्यासाठी एक 1 वीकसाठी ऑन अ लीजर ट्रिप तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आरामात कव्हर करून तुम्ही तुमचं पीसफुली तुमचा राईट राईट एक्सपिरियन्स 7 दिवसात हे अगदी फिजिबल आहे. अगदी फिजिबल अगदी आहे. फिजिबल आहे. आणि एखादा अशी फॅमिली आहे की ज्यांना इंटरेस्ट आहे वाईल्ड लाईफमध्ये, नॉट सो मच इन टू बीच, पण त्यांना मेनली वाईल्ड लाईफमध्ये इंटरेस्ट आहे जास्त, तर अशा लोकांना हाऊ मेनी नाईट्स डू यू सजेस्ट आणि कुठल्या नॅशनल पार्कला त्यांनी जाणं अलॉंग विथ सेरेंगेटी ऑफकोर्स ओके ते जाऊ शकतात? तुम्ही 5 नाईट 6 डेज इनफ आहेत. तुम्ही Okay. गोरोनगोरो करू शकता. बरं. तुम्ही टॅरेंगिरी नॅशनल पार्क कव्हर करू शकता ओके. आणि उरलेला वेळ सेरेंगेटीमध्ये कव्हर करून देन बॅक टू अरुषावरनं फ्लाईट पकडून तुम्ही Okay. परत बॅक Okay. टू किलिमंजारोवरनं फ्लाईट पकडून तुम्ही परत जाऊ शकता. बरं बरं. म्हणजे 1 वीक हॉलिडे 1 वीक हॉलिडे इज इनफ. enough. तुम्ही एन्जॉय करू शकता. Okay. कोणी फर्स्ट टाइम ट्रॅव्हलर पण असतील, फॅमिली वाईज फर्स्ट टाइम ट्रॅव्हलर्स आहेत आणि सेरेंगेटीला जायची इच्छा आहे, तर मिनिमम 2 to 3 नाईट सेरेंगेटीमध्ये ठेवावं की तुम्हाला स्पॉटिंग पण चांगलं होऊन जाईल. एका सफारीमध्ये कधी कधी Correct. स्पॉटिंग होत नाही, तर Correct. यू नीड ऑप्शन्स. त्याच्यामुळे मग Correct. 2 ते 3 रात्र जर असतील तर स्पॉटिंग पण फार इझी होऊन जाते. राईट 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 राईट. आणि एक तिसरा सेगमेंट जो सध्या खूप ग्रो होतो तो म्हणजे माईस सेगमेंट. मी इन्सेंटिव्ह ट्रॅव्हल आणि मीटिंग्स वगैरे अशा, तर अशा कॉर्पोरेट मुवमेंटला असेल तुम्ही काय प्रिफर करता? म्हणजे लोकांना सेरेंगेटीत ठेवणं का जांझिबार इज प्रिफर्ड का? व्हॉट डू यू सजेस्ट? की तुम्ही एक उत्तम मुद्दा मांडला. जेव्हा कॉर्पोरेट ट्रॅव्हल असतं, जेव्हा हे माईस मुवमेंट जेव्हा होतात, तेव्हा लोक फार मोठ्या प्रमाणावर असतात. सेरेंगेटीमध्ये लिमिटेड लॉजेस आहेत किंवा टेंटेड कॅम्प्स एका लॉजमध्ये की लिमिटेड टेंट्स असल्यामुळे मी नॉर्मली प्रिफर करतो की तुम्ही जांझिबारला तुम्ही राहू शकता कारण तिकडे मोठे हॉटेल्स आहेत. एकत्र सगळ्या ग्रुपला एकत्र आपण ठेवू शकतो. कम्पेअर्ड टू सेरेंगेटी जिकडे एकत्र नाही राहणार, विल हॅव टू स्प्लिट द ग्रुप इन 2-3 लॉजेस. पण जांझिबारमध्ये तुम्ही राहू शकता. आणि दुसरं ऑप्शन घ्या, पण तुम्ही ऑल द वे जांझिबारला जाताय आणि तुम्ही असं टांझानियाला जाऊन तुम्हाला तुम्ही वाईल्ड लाईफ नाही करत आहे, तर मग लोकांना थोडंसं ते ऑड वाटू शकतं. तर त्या केसमध्ये जांझिबारवरनं तुम्ही फ्लाईंग सफारी करू शकता. बर. तर तुम्हाला सकाळी गाडी येते, तुम्हाला जांझिबारच्या हॉटेलमधनं पिकअप करेल, जांझिबारच्या एअरपोर्टला नेईल. तिकडे छोट्या प्लेनमध्ये अराउंड 40-50 सीटर प्लेनमध्ये तुम्ही फ्लाय करू शकता. सदर्न सर्किटला मिकुमी नॅशनल पार्क आहे. अराउंड 1.5 hours फ्लाईंग टाईम आहे. तुम्ही तिकडे जाऊ शकता. तुम्ही मिकुमी नॅशनल पार्कला उतरल्यावर आपल्या गाड्या सफारीच्या रेडी असतात, ते पिकअप करतील, तुम्हाला नॅशनल पार्कमध्ये सफारी करतील, बुश लंच मिळेल तुम्हाला आणि तो झाल्यानंतर परत तुम्हाला एअर स्ट्रिपवर सोडतील. प्लेन येईल आणि परत तुम्हाला जांझिबार. तर तुम्हाला डे ट्रिप पण करता येते. तर ह्याच्यामध्ये तुमचं मिस काही नाही, तुम्हाला वाईल्ड लाईफ पण करता येईल. आणि देर आर गुड नंबर ऑफ ॲनिमल्स इन मिकुमी नॅशनल पार्क. कम्पॅरेटिव्हली छोटा नॅशनल पार्क आहे, पण स्पॉटिंग होतं तिथे. ओके 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 नाईस. तर मग तुम्हाला काय बोलतात की बोथ द पर्पज आर सर्व्ड. राईट. टिक मार्क्स होऊन जातात सगळे. टिक मार्क होऊन जातात. नाईस नाईस.
बेसिकली इट्स अ डेस्टिनेशन फॉर एव्हरीवन. Everyone. कुठलाही सेगमेंट असो ऑफ कुठलाही सेगमेंट, कुठलाही एज ग्रुप, फोटोग्राफर स्पेशल टूर करू शकता, ट्रेकिंग स्पेशल टूर करू शकता, तुम्ही डीप सी डायव्हिंग करायचं असेल तर त्यांचे स्पेशल टूर करू शकता. बाकी फॅमिली आणि हनीमूनर डेस्टिनेशनसाठी इट्स अन एक्सलंट डेस्टिनेशन टू ट्रॅव्हल. पॅकेज तुम्हाला एकाच हॉलिडेमध्ये जसं आपण बोललो तुम्हाला मिळतं. सगळं मिळतंय. क्या बात आहे, क्या बात आहे. जसं तुम्ही आता ऐकलं की आम्ही टंझानिया चांगलं डिझाईन करू शकतो आणि तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल एजंटला पण सांगा की जर तुम्हाला त्यांच्या क्लायंटसाठी जर चांगलं टंझानिया डिझाईन करायचं असेल तर ते आम्हाला संपर्क करू शकतात आणि आम्ही त्यांना नक्कीच त्यांची टूर डिझाईन करायला मदत करू. मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड? खूप वेगळा देश आहे, खूप वेगळे अनुभव आहेत, आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्सेस आहेत सगळे. आत्ता आपण जे काय ऐकतोय गेले अर्धा पाऊण तास. तुमची पुढची ट्रिप नक्की टांझानियाला प्लॅन करा. आणि तुम्हाला काही वेगळे प्रश्न असतील, तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्लॅरिफिकेशन हवे असतील तर आम्हाला मेसेज करा. आम्ही ते गौरवकडनं तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू, तुमचे डाऊट्स क्लिअर करायचा प्रयत्न करू. तुमच्या ट्रॅव्हलरना सांगा की गौरवशी संपर्क करायला सांगा, जेणेकरून तुमची पुढची टांझानिया ट्रिप तो ट्रॅव्हल एजंट गौरवच्या मदतीने खूप छान प्रमाणे तुम्हाला प्लॅन करून देतील. कसा वाटला एपिसोड नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच काही इंटरेस्टिंग एपिसोड्स आम्ही तुम्ही पुढच्या काही भागांमध्ये तुमच्याकरता घेऊन येऊ. धन्यवाद.